गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण काय असतात रेखावृत्त आणि अक्षरवृत्त ते शिकूया. ओके, काय असतात रेखावृत्त अक्षरवृत्त, जॉग्रफीचा टॉपिक आपला तो शिकूया. ओके, रेखावृत्त आणि अक्षरवृत्त आपल्या पृथ्वीवर आखलेल्या आहेत ना मित्रांनो, या काल्पनिक रेषा. का आखावा लागला त्या? कारण ज्यावेळेस तुम्हाला एखादा टाइम सांगायचा असेल किंवा प्लेस सांगायची असेल, ज्यावेळेस ब्रिटिशांच्या काळामध्ये इश्यू येत होते ना, प्लेसचे असेल की कोणत्या प्लेसला कोणतं ठिकाण आहे हे ज्यावेळेस सांगायचं असेल त्यावेळेस ते इश्यू येत होते. इश्यू कसे येत होते? सपोज ही आपली अर्थ आहे. ओके, ही आपली अर्थ आहे. इथे एखादा पर्सन आहे, त्याचं नाव आहे ए. इथे एखादा पर्सन आहे, त्याचं नाव आहे बी. इथे एखादा पर्सन आहे, त्याचं नाव आहे सी. आणि इथे पण एक पर्सन आहे ज्याचं नाव आहे डी. ओके, आणि इथे आपला भारत आहे सपोज. ओके, इथे आपला इंडिया आहे असं फॉर एक्झाम्पल आपण गृहीत धरू. ओके, ज्यावेळेस ह्या पर्सनला विचारलं की बाबा भारत कुठे आहे, तर तो काय सांगणार आहे? ऑब्विसली ईस्ट. ओके, ज्यावेळेस ह्या पर्सनला विचारणार इंडिया कुठे, तो ऑब्विसली वरती सांगणार, म्हणजे उत्तरेला, इन द सेन्स नॉर्थ. याला विचारला हा सांगणार साऊथ, आणि याला विचारलं हा काय सांगेल? वेस्ट. बरोबर. आन्सर कोणाचं चुकतंय? कोणाचं नाही चुकत आहे, सगळ्यांचं बरोबर आहे, पण आन्सर प्रत्येकाचं वेगवेगळे येत आहे. या पर्सन सांगतो की ईस्टला आहे, हा सांगतो वेस्टला, हा सांगेल साऊथला आहे, हा सांगेल नॉर्थला आहे. ओके, सो आन्सर वेगवेगळे येत होते, त्यामुळे आन्सर एकच असलं पाहिजे. त्यामुळे या लाईन्स आखायची गरज पडली. कोणत्या? आपल्या रेखावृत्त आणि अक्षरवृत्त. ओके, रेखावृत्ताला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मित्रांनो? लॉंगिट्यूड. काय म्हणतात रेखावृत्ताला इंग्लिशमध्ये? लॉंगिट्यूड. आणि अक्षरवृत्ताला लॅटिट्यूड. काय म्हणतात? लॅटिट्यूड. चला आता मित्रांनो आपण ते रेखावृत्त आणि अक्षरवृत्त आखून घेऊया. ज्या लाईन्स आहेत ना त्या का आखावं लागला? टायमिंगसाठी आणि आपल्याला प्लेस प्रॉपर सांगता यावी पृथ्वीवरची, त्यासाठी आपल्याला त्या आखावं लागलं. सो रेखावृत्त आणि अक्षरवृत्त हे दोघं वृत्ते आपण शिकूया. ओके, रेखावृत्त कशी आखली गेली, अक्षरवृत्त कशी आखली गेली, किती आखली गेली, आणि त्याच्यामधला डिस्टन्स काय, ह्या सगळ्यांचा आज आपण अभ्यास करूया. ओके, हा जो मध्ये असतो ना मित्रांनो, हा एक मोठी लाईन आहे. ही काल्पनिक रेषा, काल्पनिक म्हणजे ती खरंच पृथ्वीवर नाहीये, ते फक्त एक असा मॅप काढला गेला आणि त्याच्यावर त्या काढल्या गेल्या. ओके, सगळ्यात पहिली ही मधली लाईन काढली गेली. ओके, सगळ्यात पहिली काय गेली? मधली लाईन काढली गेली. त्या मधल्या लाईनला मराठीमध्ये काय बोलतात? विषुववृत्त म्हणतात मित्रांनो, विषुववृत्त. काय म्हणतात त्या लाईनला? विषुववृत्त. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इक्वेटर. काय म्हणतात इंग्लिशमध्ये? इक्वेटर. हा किती डिग्रीला असतो मित्रांनो? 0. किती डिग्रीला असतो हा? 0 डिग्रीला. सगळ्यात मोठा लॅटिट्यूड जर तुम्हाला विचारलं गेलं ना मित्रांनो, तर सगळ्यात मोठा लॅटिट्यूड जो आहे तो आहे इक्वेटर. ओके, त्याची ही किती आहे, लेंथ किती आहे, तर त्याची लेंथ आहे जवळपास, त्याची लेंथ किती आहे? 12,753. 12,753, सॉरी 12,756. किती मित्रांनो? 12,756. हा जो इक्वेटर आहे मित्रांनो, इक्वेटरमुळे काय झाले ना, पृथ्वीचे 2 भाग झाले. ओके, पृथ्वीचे काय झाले? 2 भाग झाले. पृथ्वीच्या 2 भागांमुळे वरच्या भागाला काय बोलतात ना? नॉर्थन हेमिस्फिअर. काय बोलतात? नॉर्थन हेमिस्फिअर. नॉर्थला आहे ना, त्यामुळे नॉर्थन हेमिस्फिअर. मराठीमध्ये काय बोलतात? उत्तर गोलार्ध. काय बोलतात? उत्तर गोलार्ध. जसा उत्तर गोलार्ध झाला तसाच खालचा पण एक दक्षिण गोलार्ध झाला. बरोबर, खालच्याला काय बोलतात? दक्षिण गोलार्ध. इंग्लिशमध्ये काय बोलणार? साऊथन. इंग्लिशमध्ये काय बोलणार? साऊथन हेमिस्फिअर. ओके, साऊथला आहे त्यामुळे साऊथन हेमिस्फिअर, वरती असेल नॉर्थन हेमिस्फिअर. नॉर्थन हेमिस्फिअर किती मोठा आहे? हा पूर्ण जो आहे ना मित्रांनो, या सगळ्याला नॉर्थन हेमिस्फिअर म्हणतात. हा जो पूर्ण आखलाय याला काय म्हणतात? साऊथन हेमिस्फिअर. हा पूर्ण अर्धा गोल खालचा साऊथन हेमिस्फिअर, हा पूर्ण वरचा गोल अर्धा गोल नॉर्थन हेमिस्फिअर. ओके, मुलांना कन्फ्युजन होतं नॉर्थन हेमिस्फिअर आणि तो आपला असतो नॉर्थ पोल. हा असतो नॉर्थ पोल. ओके, नॉर्थ पोल म्हणजे उत्तर ध्रुव. याला काय म्हणतात? उत्तर ध्रुव. हा काय असतो? उत्तर ध्रुव. हा काय असतो? दक्षिण ध्रुव. दक्षिण ध्रुव. ओके, याला काय म्हणतात? दक्षिण ध्रुव असतो. यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? साऊथन पोल. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? नॉर्थन पोल. नॉर्थ पोल, साऊथ पोल, सॉरी नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल.
नॉर्थ पोल, साऊथ पोल, नॉर्थन हेमिस्फिअर, साऊथन हेमिस्फिअर, याच्यामध्ये फरक आहे. नॉर्थन हेमिस्फिअर म्हणजे हा पूर्ण, आणि नॉर्थ पोल म्हणजे फक्त एवढा. साऊथन हेमिस्फिअर म्हणजे हा पूर्ण, आणि साऊथ पोल म्हणजे फक्त हा एवढा. हे कशामुळे पाठ झाले? फक्त आणि फक्त ह्या मधल्या इक्वेटरमुळे. ओके, सो मधला एकच इक्वेटर आहे का? नाही, मधला एकच इक्वेटर नाही. हा जो इक्वेटर आहे याच्यासारखे अजून अशा लाईन्स पृथ्वीवर आखल्या गेल्या मित्रांनो. या लाईन्सलाच काय म्हणतात? अक्षवृत्त. काय म्हणतात या लाईन्सला? अक्षवृत्ते. काय म्हणतात? अक्षवृत्ते म्हणतात. इंग्लिशमध्ये या लाईन्सला काय म्हणतात? लॅटिट्यूड. काय म्हणतात इंग्लिशमध्ये या लाईन्सला? लॅटिट्यूड म्हणतात. ओके, इंग्लिशमध्ये काय म्हणतात? लॅटिट्यूड. ह्या ज्या लाईन्स आडव्या आखल्या गेल्यात ना मित्रांनो, सो ह्या अशा जशा जशा साऊथ हेमिस्फिअर मध्ये त्या लाईन्स आखल्या गेल्या, तशाच त्या नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये पण आखल्या गेल्या. तशाच त्या काय नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये पण आखल्या गेल्या. त्या लाईन्स टोटल किती आहेत मित्रांनो? साऊथ हेमिस्फिअर मध्ये त्या लाईन्स आहेत जवळपास 90. किती आहे? 90. साऊथ हेमिस्फिअर मध्ये 90 लाईन्स आखल्या गेल्या, ज्या लाईन्सचं नाव काय होतं? अक्षवृत्ते, आणि इंग्लिशमध्ये लॅटिट्यूड. नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये पण आखल्या गेल्या, त्यांचं नाव काय होतं? त्यांचं पण नाव होतं अक्षवृत्ते, इंग्लिशमध्ये लॅटिट्यूड. ओके, नॉर्थ मध्ये किती आहेत त्या? 90, आणि साऊथ मध्ये 90. नॉर्थ मध्ये 90 आणि साऊथ मध्ये 90. अशा 90 आणि 90 टोटल किती झाल्या त्या? 180 लॅटिट्यूड. आपल्या टोटल पृथ्वीवर किती लॅटिट्यूड आहेत? अक्षवृत्ते किती आहेत टोटल? 180. नॉर्थन हेमिस्फिअर मध्ये 90 आणि साऊथन हेमिस्फिअर मध्ये 90. असे टोटल 90 आणि 90 आहेत 180. ओके, टोटल 180. आणि हा मधला जो आहे ना, सगळ्यात मोठा लॅटिट्यूड आहे, सर्वात मोठा लॅटिट्यूड. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इक्वेटर, विषुववृत्त मराठीमध्ये म्हणतात. तो असतो 0 डिग्रीला. किती डिग्रीला असतो? 0 डिग्रीला. त्याला काय म्हणतात? विषुववृत्त, लॅटिट्यूड. तो एक प्लस केला तर टोटल होतात 181 अक्षवृत्ते. किती होतात टोटल? 181. आणि जर फक्त नॉर्थन साईडला विचारले, नॉर्थन हेमिस्फिअर मधले जर विचारले आपल्याला लॅटिट्यूड किती आहे, तर सांगणार 90. फक्त साऊथन हेमिस्फिअर मध्ये विचारले तर 90. आणि जर फक्त मधला इक्वेटर विचारला तर एकच आहे. मधला इक्वेटर फक्त एकच आहे. जसा मधला इक्वेटर लाईन केल्यामुळे नॉर्थन हेमिस्फिअर झालं, साऊथन हेमिस्फिअर झालं, तशीच एक उभी लाईन आखली गेली मित्रांनो. तशीच एक काय झाली? अशी उभी एक लाईन आखली गेली. त्या उभ्या लाईनला काय म्हणतात? रेखावृत्त. मूळ रेखावृत्त. काय म्हणतात? मूळ रेखावृत्त. ओके, मूळ रेखावृत्त. काय बोलतात? मूळ रेखावृत्त. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? प्राईम मेरिडियन. काय म्हणतात इंग्लिशमध्ये? प्राईम मेरिडियन. इंग्लिशमध्ये काय बोलणार आपण तिला? प्राईम मेरिडियन. ओके, सो तिच्यावरून ना तिला प्रमाण वेळ पण म्हटले जातं, प्रमाण वेळ रेषा पण सांगितलं जातं. स्थानिक वेळ रेषा तीच रेखावृत्त आपल्या जर देशामधून आली असेल, जात असेल तर तिला स्थानिक वेळ रेषा, आणि ही ग्रीनिश देशामधून जाते, इंग्लंडच्या, त्यामुळे तिला म्हणतात प्राईम मेरिडियन, प्रमाण वेळ रेषा. ओके, सो अशा उभ्या ज्या आहेत ना मित्रांनो, ते उभी एक लाईन आखल्या गेल्यामुळे काय झालं ना, हा जो पार्ट आहे हा आणि हा पार्ट वेगळा झाला. बरोबर, जशी मधला इक्वेटर आखल्या गेल्यामुळे वरचा आणि खालच्या पृथ्वीचे 2 भाग झाले, तसाच ही मधली लाईन आखल्या गेल्यामुळे काय झाले? पृथ्वीचे वेस्ट साईड आणि साऊथ साईड, सॉरी, वेस्ट साईड आणि ईस्ट साईड असे 2 पार्ट झाले. ओके, वेस्ट साईडला काय बोलतात मग? वेस्टर्न हेमिस्फिअर. चालला वेस्टर्न हेमिस्फिअर. ईस्ट साईडला ईस्टर्न हेमिस्फिअर. काय बोलणार? ईस्टर्न हेमिस्फिअर. हा झाला वेस्टर्न हेमिस्फिअर. खाली साऊथर्न हेमिस्फिअर, वरती नॉर्थर्न हेमिस्फिअर. ओके, सो आपला पृथ्वी जर विचारली ना, सॉरी, आपल्या जर भारत विचारला ना, तर कोणत्या हेमिस्फिअर मध्ये? तर कोणत्या हेमिस्फिअर मध्ये सांगतो आपण? नॉर्थ ईस्ट हेमिस्फिअर. कोणत्या याच्यामध्ये भारत? नॉर्थ अँड ईस्ट हेमिस्फिअर. नॉर्थ ईस्ट हेमिस्फिअर. नॉर्थ ईस्ट हेमिस्फिअर म्हणजेच उत्तर पूर्व गोलार्ध.
कोणत्या गोलार्धात आहे भारत? उत्तर पूर्व गोलार्धामध्ये. मराठीमध्ये इकडचा झाला हा पश्चिम गोलार्ध, हा झाला पूर्व गोलार्ध. ओके, भारत कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारत आहे. भारत कुठे? जवळपास इथे अशी प्लेस आहे भारताची. ओके, इथे म्हणतो काय झाला? उत्तर गोलार्धामध्ये पूर्व साईडला. सो उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारत येतो. का? कारण मधल्या लाईनमुळे इकडचा पश्चिम गोलार्ध झाला, तिकडचा उत्तर, इकडचा पश्चिम गोलार्ध झाला, तिकडचा पूर्व गोलार्ध. मधल्या लाईनमुळे वरचा उत्तर गोलार्ध, खालचा दक्षिण गोलार्ध. इंग्लिशमध्ये काय होतात? नॉर्थर्न हेमिस्फियर, साऊथर्न हेमिस्फियर, ईस्टर्न हेमिस्फियर आणि वेस्टर्न हेमिस्फियर. समजलं मित्रांनो इथपर्यंत? सो जशा 90-90 आपल्या अक्षवृत्ती आखली गेली, लॅटिट्यूड 90 आणि 90 अशी आखली गेली, तशी ती रेखावृत्ते किती ऐकली गेली मित्रांनो? रेखावृत्ते टोटल असतात 360. रेखावृत्ते किती असतात मित्रांनो? 360. इथून स्टार्ट होतात ती मित्रांनो आणि इथे येऊन संपून जातात. इथून स्टार्ट होतात, परत इथे येऊन संपतात. इथे स्टार्ट होतात, संपतात. इथे स्टार्ट होतात, संपतात. परत इथून असे संपले, इथून स्टार्ट होऊन इथे येऊन संपून जातात. सो वरती स्टार्ट होतात आणि खाली संपून जातात. म्हणजे नॉर्थ पोलला चालू होतात, साऊथ पोलला ते संपून जातात. नॉर्थ पोलला परत चालू होतात, साऊथ पोलला संपून जातात. हे असे फिरून गोल खालून परत मागून वरती, परत वरतून चालू, परत खाली, परत मागून वरती, असे नाव. वरतून चालू खाली संपतात, वरतून चालू खाली संपतात, वरतून चालू असे संपतात. सो असे आहेत ना, टोटल ते आहेत मित्रांनो 360. ओके, टोटल किती आहे? 360. वेस्ट साईडला ते आहेत टोटल 180. वेस्टर्न हेमिस्फिअर मध्ये 180, ईस्टर्न हेमिस्फिअर मध्ये 180. टोटल 360. टोटल किती आहेत मित्रांनो? 360. वेस्टर्न हेमिस्फिअर मध्ये 180, ईस्टर्न हेमिस्फिअर मध्ये 180. 180 180 टोटल 360 आपले काय असतात? रेखावृत्त. रेखावृत्तांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात? लॉंगिट्यूड. काय म्हणतात? लॉंगिट्यूड. काय म्हणतात इंग्लिशमध्ये? लॉंगिट्यूड. त्याच्यानंतर रेखावृत्ते झाली 360. टोटल रेखावृत्त किती आपली? 360. वृत्त किती आहेत टोटल? 180. किती आहेत अक्षरवृत्ते? 180 प्लस आपला इक्वेटर एक 181. ओके, समजले अक्षरवृत्ते आणि रेखावृत्ते? ओके, नॉर्थर्न हेमिस्फिअर, साऊथर्न हेमिस्फिअर. याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये असतात मित्रांनो जो डिस्टन्स आहे, हा जो डिस्टन्स आहे दोन अक्षरवृत्तांमधला, दोन अक्षरवृत्तांमधला हा जो डिस्टन्स असतो ना, हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स असतो मित्रांनो जवळपास 111 किलोमीटर. किती असतो? सगळ्यांमधला 111 किलोमीटर. याच्यामधला घ्या, याच्यामधला घ्या, याच्यामधला घ्या, याच्यामधला घ्या, याच्यामधला घ्या. या अक्षरवृत्तांमधला हा जो डिस्टन्स आहे, दोन अक्षरवृत्तांमधला डिस्टन्स सगळ्या ठिकाणी सारखा असतो. दोन अक्षरवृत्तांमधला जो डिस्टन्स आहे ना, सगळ्या ठिकाणी सारखा असतो. किती असतो तो? 111 किलोमीटर. किती असतो तो टोटल? 111 किलोमीटर. दोन अक्षरवृत्तांमधला. पण दोन रेखावृत्तांमधला समान नसतो मित्रांनो. जसं की इथे दोन रेखावृत्तांमध्ये जास्त अंतर आहे, इथे कमी आहे, त्याच्यापेक्षा जास्त कमी इथे. ओके, सगळ्यात जास्त अंतर आहे ना दोन रेखावृत्तांमध्ये इक्वेटरला असतं. ते अंतर किती असतं ना? 111 किलोमीटर. किती असतं? 111 किलोमीटर इक्वेटरला रेखावृत्ताच्या लाईन मधलं अंतर. आणि अक्षवृत्तांचं तुम्ही कोणत्याही लाईन मध्ये घ्या, ते 111 किलोमीटर आहे. फक्त रेखावृत्तांचं जे इक्वेटरची प्लेस आहे, त्या इक्वेटरच्या प्लेसला जवळपास 111 किलोमीटर आहे रेखावृत्तांमध्ये. आणि अक्षवृत्तांमध्ये कोणत्याही प्लेसला घ्या, दोन अक्षवृत्तांमधलं अंतर 111 किलोमीटर आहे. पण दोन रेखावृत्तांमधलं अंतर फक्त इक्वेटरला 111 किलोमीटर आहे. कारण ते जसे जसे वरती जाते तसं त्यांचं अंतर कमी होत जातं. तसं रेखावृत्ते समान असतात. रेखावृत्ते 180 आणि रेखावृत्ते 360 आणि अक्षवृत्ते 180 असं का असतात ना? कारण हे जे असतात ना अक्षवृत्ते, हे पृथ्वीला असे गोल फिरून परत जॉईंट होतात. हे असे गोल फिरतात आणि परत एकदा जॉईंट होतात, परत गोल फिरून जॉईंट होतात. हा जो आहे आपला इक्वेटर, तो पण असा गोल फिरून परत एकदा जॉईंट होतो, त्यामुळे ते 180 आहेत. ओके, आणि तो एक प्लस 181. ओके, तो हे असे गोल फिरून एक जॉईंट होतात. रेखावृत्ते काय असतात ना, लॉंगिट्यूड वरतून चालू होतात, खाली संपतात, परत वरतून चालू होतात, परत खाली संपतात, परत वरतून चालू होतात, खाली संपतात. ओके, सो असे असतात, ते हाफ असतात. ओके, ते काय असतात? हाफ असतात, त्यामुळे ते जास्त आहे. ओके, त्यामुळे आपले अक्षरवृत्त कमी आहे आणि रेखावृत्ते जास्त आहे. कारण रेखावृत्ते वरतून चालू होतात, खाली संपतात, वरतून चालू होतात, खाली संपतात. अक्षरवृत्ते काय? गोल फिरून परत येतात. सो पूर्ण पृथ्वी घेतात ते. अक्षरवृत्ते पूर्ण पृथ्वी घेत नाही, रेखावृत्ते पूर्ण पृथ्वी घेत नाही, हाफ पृथ्वीपर्यंतच असतात.
ओके, त्यामुळे रेखावृत्ते जास्त असतात मित्रांनो. रेखावृत्ते टोटल किती असतात 360 आणि अक्षवृत्ती असतात 180. त्याचं कारण हे आहे, कारण अक्षवृत्ते पूर्ण गोल फिरून येतात तेव्हा तो एक अक्षवृत्त होतो. रेखावृत्त हा इकडच्या बाजूने एक आणि तसाच त्याच्या मागच्या बाजूने एक, सो एक आणि एक असे दोन असतात. त्यामुळे ते 180 प्लस 180 असे 360 होतात. ओके मित्रांनो, समजला हा पार्ट. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो अजून एक लाईन, जसा हा इक्वेटर आहे मधून एक लाईन गेलेली आहे त्याला आपण इक्वेटर म्हणतो. तसाच इथे 15 डिग्रीला एक लाईन आहे आणि त्याच्यानंतर इथे ना 23.5 डिग्रीला एक लाईन आहे. किती आहे 23.5 डिग्रीला, सॉरी ती भारतामधून जाते, ती भारतामधल्या 7 राज्यांमधून जाते. ती जी लाईन आहे ना ती पण अक्षवृत्तच आहे, पण तिला नाव दिलेलं आहे मित्रांनो. तिला नाव काय दिलेलं आहे, ट्रॉपिक. तिला नाव काय दिलेलं आहे, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. तिला नाव काय दिलेलं आहे, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न, मराठीमध्ये कर्कवृत्त. किती सेल्सिअसला जाते मित्रांनो ती 23.5. कितीला 23.5ला, उत्तर गोलार्धामध्ये म्हणजे नॉर्थन हेमिस्फिअर मध्ये. साऊथन हेमिस्फिअर मध्ये पण जी लाईन जाते ना, साऊथन हेमिस्फिअर मध्ये पण जी 23.30 डिग्रीला जी लाईन जाते तिला काय नाव दिलेलं आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, मराठीमध्ये मकर वृत्त. मराठीमध्ये तिचं नाव काय मित्रांनो, मकर वृत्त. ओके, याला काय म्हणतात, ही असते मकर वृत्त. मकर वृत्तला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. टोटल रेखावृत्त आणि अक्षवृत्त समजले मित्रांनो. हे असतात रेखावृत्त, उभे असतात ते रेखावृत्त, आडवे असतात ते अक्षवृत्त. अक्षवृत्त आहे टोटल 181 आपला विषुवृत्त पकडून, आणि उभे असतात रेखावृत्त ते असतात 360. समजलंय मित्रांनो. ओके, जर फक्त नॉर्थन हेमिस्फिअर मधले विचारले तर 90, फक्त साऊथन हेमिस्फिअर मधले विचारले तर 90, इक्वेटर पकडून विचारलं तर 181. ओके, आणि जर रेखावृत्त विचारले तर टोटल 360 असतात. त्याला प्राईम मेरिडियनला वेगळं काही पकडलं जात नाही. प्राईम मेरिडियन म्हणजेच मूळ रेखावृत्ताला वेगळं पकडलं जात नाही, ते टोटल असतात 360. ओके, त्यामध्ये ते डिस्टन्स आहेत ते रेखावृत्तांमधलं कमी कमी होत जातं. रेखावृत्त सगळी सारखीच असतात, पण ही सर्व रेखावृत्ते ज्या सगळ्या लाईन्स आहेत ना त्या सगळ्या लाईन्स रेखावृत्ताच्या सारख्याच असतात. सर्व लाईन्स अक्षवृत्ताच्या वेगवेगळ्या असतात, त्यांची अंतर वेगवेगळे असतं. अंतर नाही, सॉरी, त्या लाईन्स वेगवेगळ्या असतात. त्या लाईन्सचं जे डिस्टन्स ते वेगळे असतं. सगळ्यात मोठा इक्वेटर असतो. इक्वेटरला एवढी मोठी प्लेस भेटली म्हणून तो मोठा असतो. त्याच्यानंतर खालचा जो असतो लॅटिट्यूड अक्षवृत्त, तर खालचा अक्षवृत्त थोडा छोटा, त्याच्यापेक्षा खालचा थोडा छोटा, त्याच्यापेक्षा खालचा थोडा छोटा, त्याच्यापेक्षा खालचा थोडा छोटा. सो अक्षवृत्त ही छोटी छोटी होत जातात. अक्षवृत्ते छोटी छोटी होत जातात, पण त्याच्या मधलं अंतर छोटं ना, अंतर तेच आहे. इथे पण 111, इथे पण 111, इथे पण 111, इथे पण 111, इथे पण 111. दोन अक्षवृत्तांमधलं अंतर हे सेम आहे, फक्त ती अक्षवृत्ते छोटी होत जातात. समजलंय, अक्षवृत्ते छोटी होत जाते, पण त्या दोघांमधलं अंतर हे सेम आहे 111. रेखावृत्तांमध्ये काय होतं ना, रेखावृत्तांमध्ये लाईन सेम आहे, लाईन नाही छोट्या मोठ्या होते. लाईनच्या मधलं अंतर आहे ना ते कमी होत जातं. सो इथलचं जे अंतर आहे ते 111 आहे. ओके, 111. हे जे विषुववृत्तावरचं जे अंतर आहे ना ते आहे 111. इथून जर वरती गेलो आपण 23.5 डिग्रीला तर इथे येते जवळपास 66 किलोमीटर. इथे किती आहे 66 किलोमीटर. अजून वरती गेलं तर ते अजून कमी होत जातं. सो असं अंतर आहे ना, इथपर्यंत गेलं तर ते डायरेक्ट 0 किलोमीटर होत जातं. कसलं, रेखावृत्तांचं. ओके, तसं शेवटचं सोडून दिलं तर त्याच्या अगोदरपर्यंत 111 किलोमीटर राहतं. दोन अक्षवृत्तांमधलं अंतर हे सेम असतं. अक्षवृत्ते छोटी छोटी होत जातात, रेखावृत्ते सेम असतात. रेखावृत्तांमधलं अंतर नॉर्थ साईडला आणि साऊथ साईडला कमी कमी होत जातं. समजलं मित्रांनो. चलो बाय, हॅव अ गुड डे.